मी प्रणय शिवराम सोमण पनवेलला राहतो आजकाल. तसा महाराष्ट्रात माझा राहायचा अनुभव फार थोडा आहे, 2-3 वर्षाचाच आहे. मी सर्व भारतभर फिरलो. माझ्या नोकरीच्या वेळेस NTPCत होतो तर सगळीकडेच माझं राहणं झालं. पण महाराष्ट्रात आल्यानंतर मला पनवेल फार पटलं, तर मी तिथेच घर घेतलं. आता तिथेच राहतो. आणि आता येईल बघा. मला वाटलं काही धक्क्याने पडेल की काय म्हणून थोडा दूर उभा होतो, कारण मला साईटवर काम करायची सवय. तिथे हातपाय फार हलतात. ऑफिसमध्ये जसे बसतात तर लोक तर असे टेबलावर बसतात, साईटमध्ये म्हणजे असं असं करावं लागतं, तर हातपाय हलतात तिथे. तर तितके वर्ष साईटवर काम केल्यामुळे मी थोडा याच्यापेक्षा दूर उभा होतो. आता पुढचं म्हणजे असं की जेव्हा जेव्हा जशी जशी कामं पडली तर कोणत्याच कामाला मी कधी नाही म्हटलं नाही. ते का नाही म्हणून, माझे आजोबा जे होते ते गीता वाचायचे. त्यातला 4था अध्याय तो मला जरा समजला की जे पण काम येईल ते करावं आणि त्याचं काय होणार ते भगवंताला अर्पण करावं. तर आपल्याला येत असो किंवा नसो, जे काम पडलं ते करावं म्हणून मी इथे उभं आहे. सध्या मी नारदी कीर्तन शिकतो आहे दादरला कीर्तन संस्थेत. आणि 1 जुलैमध्ये कळलं की आफळेबुवांचा क्लास सुरू होणार आहे. तर मी ताबडतोब त्या क्लासची माहिती काढली आणि इथे यायचा मला संधी त्यामुळे मिळाली. म्हणजे पहा, मी असा माणूस आहे ज्यांनी आफळेबुवांचं कीर्तन समोरनं ऐकलं नाही आहे, पण माझं ते ऐकणार बरं का. आता जसंही असो, जेही असो, ते सगळं त्या नारदांच्या गादीची महिमा. नाही, तिकडे पण आहेत. आणि चुकलं ते माझं, पण ते तुम्ही माफ करावं. आता मी जे सुरुवातीचे श्लोक, नमनाचं पद सगळं झालेलं आहे, ताईंनी केलं, म्हणून मी अभंगाची सुरुवात करतो. धर्माचे पालन करणे, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन करणे, पाखंड खंडन करणे, धर्माचे पालन करणे, धर्माचे पालन करणे. तीक्ष्ण उत्तरे उत्तरे, तीक्ष्ण उत्तरे उत्तरे, हाती घेऊनी बाण फिरे, हाती घेऊनी बाण फिरे, धर्माचे पालन करणे, धर्माचे पालन करणे. नाही भीड भाड हो, नाही भीड भाड हो, तुका म्हणे सान थोर, तुका म्हणे सान थोर, धर्माचे पालन करणे, धर्माचे पालन करणे, धर्माचे पालन करणे. तर हा अभंग आपल्याला ज्यांनी दिलेला आहे त्यांची ओळख करून द्यायची. आता मला असं वाटत नाही की माझ्या वाचेने काही विशेष तुम्हाला ओळख होईल, सर्वांनाच त्यांची ओळख आहे. पण त्यांच्या बाबतीत एक छोटंसं प्रस्तुत करतो. ते मुकुटमणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणून नये वाणी, नेले जड वैकुंठी, विठ्ठल विठ्ठल म्हणून
वाणी राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम राम. तर असे तुकोबा ज्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हणून आणि जी त्यांनी आपल्याला संत त्यांची जी गाथा दिली आहे त्याच्यामध्ये जे वेद पुराण सगळे इतके सोपे करून दिलेले आहेत की जड म्हणजे ज्यांना आणखी काही जाणीव नव्हती, आणखी काही माहीत नव्हतं, ते सुद्धा वैकुंठाला गेले त्याच्या सोबतीने. असे ते तुकोबा त्यांचा हा अभंग जो आपण आज घेतला आहे पूर्वरंगात, ते काय म्हणतात? धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन करणे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीड भाड, तुका म्हणे सान थोर. म्हणजे आता ते म्हणतात काय? ते म्हणतात ते आपल्याला की धर्माचे पालन करावे. तर धर्म म्हणजे काय? प्रश्न सुरू झाले. धर्म म्हणजे काय? आता आजकालच्या आपल्या मुलांना धर्म म्हणजे काय माहिती? तर ते म्हणतात जैन धर्म, बौद्ध धर्म, शीख धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म. खरं म्हणजे हे धर्म का? हे सगळे पंथ यांचे प्रवर्तक होते. त्यांच्या प्रवर्तक केव्हा सुरू झालं ते सगळं आपल्याला माहिती आहे. केव्हापासून त्यांना हे ज्ञान मिळालं पर्टिक्युलर म्हणजे ज्या त्या माणसांनी सांगितलेली व्याख्या मिळाली. पण त्याच्या आधी काय होतं? तर आपण म्हणतात अरे त्याच्या आधी मग आपल्याला काय कळावं? त्याच्या आधी हिंदू असतील एखाद वेळी. तर हिंदू हे एक राहणीमान आहे. आपल्याला सावरकरांनी पण स्पष्ट सांगितलं आहे की हिंदुत्व हे आपल्या भारतात राहण्याचा एक विशेष जो नियम आहे तो हिंदुत्व आहे. पण मग धर्म कोणता? तर तो सनातन धर्म. सनातन धर्म हा आपला धर्म आहे. मग लोक म्हणणार की धर्म कशाला हवा? आम्ही श्वास घेतो, श्वास सोडतो, फिरतो चहूकडे, आम्ही आपली कामं करतो, शिकतो, पगार घेतो, मजा करतो, आम्हाला धर्माचं काय गरज आहे? तर आता बघा, पाश्चात्य पद्धतीमुळे आपल्याकडे अशी विचारसरणी सुरू झाली. तर काय झालं? साम्यवाद आला. साम्यवादामध्ये काय केलं? कोणी काही करू देत पण त्यांना सगळ्यांना बरोबर मोबदला मिळायला पाहिजे. शेवटी काय होणार? आळशीपणा वाढणार. आणि नेमकं त्याचा नुकसान आज आपल्याला पाहायला मिळतं. जे रशियाचा तुकडे झाले ते त्याचमुळे झालेले आहेत. मग म्हणतात नाही समाजवाद असायला पाहिजे. म्हणजे काय? प्रत्येकाला आपण बरोबरीने शिक्षण दिलं की होईल. म्हणजे शिक्षण म्हणजे काय दिलं? तर आपण शिक्षण त्या विचार हा घेतो की जो आपल्याला मेकालेनी शिकवलेलं आहे ते शिक्षण सगळ्यांना बरोबर दिलं. पण त्यांनी काय होतं? जे जास्त शिकलेले असतात ते गुन्हे करायसाठी आपल्या शिक्षणाचाच उपयोग करून घेतात. आणि गुन्हे कमी झालेत का? सगळ्यात जास्त शिक्षित लोक कुठे आहेत पण तिथे गुन्हे कमी आहेत का? आपल्याला असं काही आढळून येत नाही. मग म्हणतात नाही नियम करावे, पुंजीवादी न्यायवादी प्रणाली आणावी, ज्यांना शिक्षा करावी. पण आता आपण पहा, सनातन धर्मामध्ये शिक्षा हाच एक रस्ता आहे का? शिक्षा करणे मग आपल्याला त्या हिशोबाने आपण गेलं ना, सगळेच आपण काही ना काही गुन्हा केलेला आहोत तर म्हणजे तुरुंग मोठा आणि राहण्याची जागा छोटी असं होईल. पण मग धर्माचं म्हणजे गरज काय? तर धर्मामुळे काय होतं? यानी नीती आणि संस्कृतीची शिक्षा दिली जाऊ शकते, जी की ह्या कोणत्याच विधानांमध्ये नाही आहे. तर पुढे आपण पाहतो की धर्म आहे तर धर्म करतो काय? जो आपल्या उपनिषदांमध्ये म्हटलं आहे धारयति इति धर्म. जो धारण करतो, काय करतो? समाज धारणा करतो. म्हणजे समाजाच्या सर्व घटकांना आपल्याबरोबर एक बरोबरीने घेऊन चालतो. आणि कणाद मुनींनी आपल्या वैश्वेशिक सूत्रात म्हटलेलं आहे, यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी स धर्म. म्हणजे काय? ज्यांनी लौकिक अभ्युदय
आणि पारमार्थिक अभ्युदय दोन्ही साधता येतात, तो धर्म. आता हे सगळं फार कठीण होत जाणार, तर ते सोपं कसं होणार? आता पुढे आपण बघावं तर ते आपल्याला महाभारतात दिलेलं आहे. येते महाभारतात नाही, मनुस्मृतीत, धर्मो रक्षती रक्षिता. हे धर्म जे आहे आपल्या रक्षण करणाऱ्याचं रक्षण करतो. म्हणजे आता आपल्याला थोडं समजायला लागलं की आपलं रक्षण होणार म्हणजे चला आपण कोणाचं रक्षण करतोय तो आपलंही रक्षण करणार. म्हणजे आता ह्या धर्माचं आपल्याला समजायला हरकत नाही की काय आहे. तर धर्माचे बरेचसे पार्ट आहेत. आपल्या धर्मामध्ये 4 भाग दिलेले आहेत. त्याला आपण म्हणतो धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आपल्या धर्मामध्ये 4ही भाग बरोबरीने सांगितलेले आहेत. धर्म म्हणजे काय? ब्रह्मचर्यामध्ये आपण सगळ्या शास्त्रांची, विद्याची आपली अनुभूती करून घेणं, मग त्याच्यानंतर अर्थार्जन करणं, त्याचा उपयोग करून शास्त्रोक्त उपयोग करून अर्थार्जन करणं, त्या अर्थाचा उपभोग पण करणं, आणि शेवटी मोक्ष म्हणजे सगळं सोडून आणि याच्याकडे पाठ फिरवून आपल्या सन्मार्गाकडे वाटचाल करणं. हे आपल्याला शास्त्रामध्ये लिहून दिलेलं आहे. त्याच्यात 4 आश्रमही सांगितले आहेत. ब्रह्मचर्य आश्रम, मग गृहस्थाश्रम, मग वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. तर पण ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला करायला काय पाहिजे? तर त्याच्यात 4 भाग करायला दिलेले आहेत. सत्य, तप, पावित्र्य आणि दया. सत्य म्हणजे काय? आपण सत्य बोलावे. पण सगळीकडे सगळं सत्य बोललं तर लोक आपल्याशी नाराज होणार. तर कोणचं सत्य बोलावं? जे लोकांना गोड वाटेल तेवढं बोलावं, बाकी मितभाषी व्हावं, म्हणजे बाकीच बोलू नाही, तर ते सत्य बोलावं. त्याच्यानंतर आलं तप. तप म्हणजे काय करावं? जंगलात जावं का? जंगलात जाऊन जसं वाल्मिकींनी तप केलं आपण तसं तप करावं का? ते अर्थ नाही आहे. तप म्हणजे काय? सगळंच काही सुविधा मला हव्या, ते नाही मिळाल्या तर मला त्रास होणार, मी त्याच्या मागे धावणार, हे नको. तप म्हणजे जे माझ्याजवळ आहे त्याचा बरोबर उपयोग करणं, आणि जे माझ्याजवळ नाही ते नसताना सुद्धा आपलं काम पूर्ण सिद्धीस नेणं, ते तप. तर ते तप करणं. आणि ठीक, थँक्यू.